सुप्रभात मैत्रिणींनो, आज आपण गरमागरम सूप बनवूया कुळिथाचे। आज छान थंडी पडलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला आज कुळिथाचे सूप दाखवणार आहे। यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा दालचिनी पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा मिरे पावडर, अर्धा चमचा जायफळ पावडर, चवीप्रमाणे मीठ, 2 टीस्पून साखर, 2 टीस्पून कुळिथाचे पीठ, 3 टीस्पून बाजरीचे पीठ, फोडणीसाठी तूप, 1 चमचा लसणाची पेस्ट। यासाठी 2 ग्लास पाणी लागणार आहे। चला तर मग आपण सूप बनवूया। मी आता गॅस पेटवलेला आहे, त्यावर भांडे ठेवलेले आहे। त्यात मी 2 चमचे तूप टाकणार आहे। तूप छान गरम झाल्यानंतर त्यात मी लसणाची पेस्ट टाकते। हे सगळे मसाले त्यात टाकायचे आहेत। मसाले तुपात छान होऊ द्यायचे आणि त्यात 1 ग्लास पाणी ओतायचे। त्याला छान उकळी येईपर्यंत आपण पाण्यात पिठाची पेस्ट करून घेऊया। कुळिथाचे पीठ टाकलेले आहे, आता मी बाजरीचे पीठ टाकते आहे, पाणी टाकते आहे, पेस्ट करायची त्याची। या पिठात गुठळी राहू नये याची काळजी आपण घ्यायची आहे। पिठाची पेस्ट तयार झालेली आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। त्यात आपण चवीप्रमाणे मीठ आणि 2 टेबलस्पून साखर टाकायची आहे। हे सूप हिवाळ्यात फारच पौष्टिक आहे। आपण बरेच सूप पितो, पण हे असले नाविन्यपूर्ण सूप आपण कधीही पिले नाही, तर आपण हे जरूर करून बघा। पाण्याला आता छान उकळी आलेली आहे। यात मसाले पण छान झालेले आहेत, छान वास येतोय। आता हे जे पेस्ट केलेली आहे, मी ही पेस्ट या पाण्यामध्ये हळूहळू टाकणार आहे। गॅस आपण बारीक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढे पातळ जेवढे घट्ट हवे असेल तेवढे आपण हे सूप बनवू शकतो। आता या सूपला हे बघा, एवढी पातळ कन्सिस्टन्सी असली पाहिजे। सूप म्हटले तर जास्त घट्ट पण नको। याला आता एक छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आलेली आहे, आपले सूप तयार आहे। आता हे सूप गरमागरमच प्यायचे आहे, कारण थंडीत हे सूप गरमागरमच पिण्याची मजा आहे। गरमागरम सूप मी आता बाउलमध्ये काढत आहे आणि हे गरमागरम सूप मी आता मस्त पिणार आहे। याचा स्वाद मला माहिती आहे, पण आपण पण ते करून बघा आणि ते कसे काय वाटले तेच मला शेअर करा। यात आपल्याला हवे असले तर आपण थोडे वरून तूप टाकू शकतो। चला तर मग आपले सूप रेडी आहे। चला मी आता या सूपाचा आनंद घेणार आहे। तोपर्यंत तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गुड बाय।